असतात आणि आज आपण काय बघणार आहेत आता प्रत्येक सेंटेन्स डिटेल मध्ये. तयार आहात का सगळे? हो. वाचा पहिलं सेंटेन्स कुठलं बघणार आहेत आपण? स्टेटमेंट्स और असर्टिव्ह सेंटेन्सेस. त्याला मराठीत काय म्हणतात? विधानार्थी वाक्य. आता आपण बघूया ही जी तीन प्रकारची वाक्य आहेत ती आधी मी वाचते आणि त्यानंतर आपण बघूया की नेमकं स्टेटमेंट्स आपण कसं ओळखायचं. तयार आहात सगळे? हो. तर सम गर्ल्स लाughed लाऊडली. काही मुली हसल्या. कशा हसल्या? जोरात हसल्या. त्यानंतर his master starved his slaves. God will help them. लक्षात घ्या आता ह्या तिन्ही वाक्यांमध्ये एक स्ट्रक्चर आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये सब्जेक्ट काय आलेला आहे पहिले? त्याला मराठीत कर्ता म्हणतात. त्यानंतर वर्ब त्याला मराठीत काय म्हणायचं? क्रियापद. आणि असा एक शब्द बघा आता हेच घेऊया आपण सम गर्ल्स. याच्यामध्ये सांगा सब्जेक्ट कोणता आहे? सम गर्ल्स. व्हेरी गुड. याला मराठीमध्ये कर्ता म्हणायचं. त्यानंतर लाफ्ट काय सांगा? त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? व्हेरी गुड. आणि लाऊडली. आता हे काय आहे सांगा? लाऊडली कशाबद्दल जास्त माहिती सांगते? गर्ल बद्दल सांगते का? वर्ब बद्दल सांगते. तर लाऊडली काय असेल मग? ते आपण पुढे बघणारच आहे आपण डिटेल मध्ये. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या स्टेटमेंट जे वाक्य आहे त्याच्यामध्ये असतं कर्ता म्हणजे सम गर्ल्स. त्यानंतर कंपल्सरी एक क्रियापद असतं. सुरुवात होते कर्त्याने, मध्ये येतं क्रियापद आणि त्याला म्हणजे या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे लाऊडली. तर असा एखादा संबंधित शब्द त्या वाक्यामध्ये दिलेला असतो. म्हणून कर्ता त्यानंतर